लोकांच्या मध्ये किंबहुना ग्रामीण भागात एक म्हण आहे की बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नसते. आणि आज लोकांची जी दयनीय अवस्था आहे, आम्ही सगळीकडे जातोय, पाहणी करतोय, पण पाहणी करून लोकांचे प्रश्न सुटत नसतात आणि जे आपण बघितलेलं असतं ते शासनाकडे मांडायचं असतं. आज विरोधी पक्षातला आमदार म्हणून आम्ही शासनाला पत्रही दिलेलं आहे, शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे. पण आज सगळे निकष लावत असताना आणि किंबहुना खालून जी माहिती गोळा होऊन जाणार आहे त्याचा निष्कर्ष लावत असताना ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही भूमिका आमच्या सर्वांची आहे. आणि आम्ही सर्वांनी ठरवलं, तसं बघायला गेलं तर तासगाव आणि कवठेमंकाळ क्रांतिकारकांची भूमी आहे आणि आमच्या सर्वांचं एकमत या तासगाव तालुक्यातल्या आणि कवठेमंकाळ तालुक्यातल्या शेतकरी बांधवांचं झालं की राज्यातल्या सरकारसमोर आपण सुरुवातीला आवाज उठवला पाहिजे. ज्या कर्जमाफीची मागणी आहे, जी ओल्या दुष्काळाच्या संदर्भातची मागणी आहे, आणि पाऊस जास्त पडला म्हणून शेतकरीच फक्त बाधित राहिला अशी काही परिस्थिती नाही. आज विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास होतोय आणि एकूण सर्वसामान्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झालेला आपल्याला बघायला मिळतोय. असं असताना आमचा आवाज आणि सर्वसामान्य माणसाचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून आम्ही करतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई झाली आहे, आपण ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून मागणी केली आहे. खरं तर नुकसान भरपाईची जर तुम्ही दर बघितले, किंमत बघितले, आपण जर केंद्र शासनाच्या NDRFच्या कायद्याप्रमाणे भरपाई करायचं जर ठरवलं तर NDRFचा कायदा कुठल्या सालामध्ये कुठल्या काळामध्ये तयार झालाय आणि अलीकडच्या काळातली महागाई बघता, अलीकडच्या काळातले सगळे दर बघता NDRFच्या कायद्यानुसार जर भरपाई शासनाने द्यायची ठरवली तर सर्वसामान्य शेतकऱ्याला ते परवडेल का? किंबहुना आज ग्रामीण भागात परिस्थिती अशी आहे की उद्या जर नवी शेती नवं पीक घ्यायचं म्हणलं तर खतं घ्यायला सुद्धा ग्रामीण भागातल्या लोकांकडे पैसे नाहीयेत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. उद्याची दिवाळी जर शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला खर्च केला नाही तर व्यापाऱ्यांना पैसे मिळणार नाहीयेत, बाजारपेठा ओसाड पडतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनाला जी मदत करायची आहे ती शासनानं मदत दिवाळीच्या आधी करणं अपेक्षित आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट आम्हाला सर्वांना आपल्याला सांगायचं आहे. मी गेली 3-4 दिवस सर्व शेतकऱ्यांशी बोलतोय. काही अकाउंट ग्रामीण भागामध्ये फ्रीज झालेले आहेत, सीज झालेले आहेत. आता शासनाची मदत जर ते फ्रीज अकाउंट मध्ये येणार असेल तर त्याचा शेतकऱ्याला काही फायदा आहे का? शेतकऱ्याला त्याच्या चालू अकाउंट मध्ये भरपाई मिळाली पाहिजे. शेतकऱ्याला योग्य ती नुकसान भरपाई मिळणं आवश्यक आहे. आज द्राक्ष बागायतदार शेतकरी, खरं तर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याची वर्षानुवर्ष चेष्टा करण्याचं काम शासन आणि शासनाचं धोरण करतंय. आकडेवारी जर आम्ही सांगायची ठरवली तर अभ्यास केल्यानंतर लक्षात येतंय की गेल्या 6 वर्षात साधारण शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे 9,000 कोटींचं नुकसान हे फक्त द्राक्षाचं आणि बेदाण्याचं संपूर्ण राज्यभरामध्ये झालेलं आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय, शेतकऱ्यांच्या कुटुंबाला बसतोय. याची दखल कुठेतरी राज्य शासनाने घेतली पाहिजे. मागच्या अधिवेशनामध्ये आम्ही द्राक्षाच्या संदर्भामध्ये कृषी मंत्र्यांना प्रश्न विचारला, बैठक लावायचं आश्वासन मिळालं. त्याच्यानंतर काही कारणांमुळे माजी कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. पण जे बैठकीचं लक्षवेधीच्या दरम्यान आश्वासन आम्हाला दिलं गेलेलं आहे, विमा कंपन्याचा अन्याय करतायत. खरं तर शासन लक्षवेधीच्या सारख्या दिलेल्या आश्वासनाला सुद्धा जर आज विचारायला तयार नसेल तर यांना विचारणारं कोणतरी पाहिजे. म्हणून आज आम्ही सर्व शेतकरी एकत्र बसलेलो आहे, शासनाला जाब विचारण्यासाठी बसलेलो आहे. आणि येत्या काळामध्ये ग्राउंडवरून जे निकष जात आहेत ते निकष लक्षात घेऊन योग्य पद्धतीचे निष्कर्ष हे सर्वसामान्य शेतकऱ्याला मिळावेत ही भूमिका घेऊन आम्ही. पण शेतकरी टाहो पडतोय, पूरग्रस्त अजून पाण्यात आहेत, काही कुटुंब बुडालेले आहेत, पण सरकारकडून याबाबतचा अजून ठाम निर्णय घेण्यात येत नाहीये. उलट मला तर आता असं कळालं की पूरग्रस्त भागातल्या लोकांना मदत करण्यासाठी शासनाने एक निर्णय असा घेतलाय की प्रति टन ऊसाचं जे बिल प्रत्येक कारखान्याच्या माध्यमातून निघणार आहे, प्रति टन 15 रुपये कापण्याचं, मग त्यातलं 5 रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आणि 10 रुपये हे पूरग्रस्तांसाठी कपात करण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदत द्या म्हणून इथं टाहो पडतोय. आम्ही सर्वसामान्यांना
कुठेतरी पुन्हा पत निर्माण करण्याची संधी द्या म्हणून टाळू पडतोय. आणि शासन शेतकऱ्यांनाच मदत पुन्हा द्यायसाठी शेतकऱ्यांच्याच खिशातनं, म्हणजे एका खिशातून पैसे काढायचे आणि दुसऱ्या खिशात ठेवायचे आणि आमचं समाधान करायचं, हा जर डाव शासनाचा असेल तर या डावाला सर्वसामान्य जनता उलटून लावल्याशिवाय शाश्वत असणार नाही.